नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण येणारी 26 एप्रिलची जी 4th क्लास स्कॉलरशिप एक्झाम आहे, त्या दृष्टीने मॅथ्सचे काही इम्पोर्टंट क्वेश्चनची सीरीज स्टार्ट करत आहोत. तर बघा या ठिकाणी आज मी तुम्हाला महत्त्वाचे काही क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे, जे पेपरच्या दृष्टीने मोस्ट इम्पोर्टंट आहे. कारण यावर्षी होणारा 4th क्लासचा जो काय आहे स्कॉलरशिपचा पेपर आहे, तो पहिल्यांदाच होत आहे. मग मॅथमध्ये त्या ठिकाणी ईझी, मीडियम आणि हार्ड लेव्हलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ईझी क्वेश्चन तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करून घ्याल, परंतु जे हार्ड क्वेश्चन असणार किंवा ट्रिकी क्वेश्चन असणार, ते सॉल्व्ह करायला थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. तर मला जे क्वेश्चन इम्पोर्टंट वाटत आहे, तर ते क्वेश्चन मी आजपासून काय करत आहे त्या ठिकाणी YouTubeवर टाकत आहे. तर त्याच्यामुळे ही सीरीज तुम्ही काय करा, कंटिन्युअस बघा. तर चला आपण विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. येणाऱ्या एक्झामसाठी तुमच्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तुमची एक्झाम चांगल्यात चांगली जावो याच्यासाठी तुम्ही काय करायचं चांगल्यात चांगला अभ्यास करायचा आणि जर मी तुम्हाला काही हेल्प करू शकली, तर नक्कीच मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी हेल्प करेल. तर चला आपण स्टार्ट करूया. मॅथ्सचे बघा या ठिकाणी आपला जो 4th क्लासचा सिलेबस दिलेला आहे स्कॉलरशिपमध्ये, त्या ठिकाणी मॅथ हा जो सब्जेक्ट आहे तो खूप इम्पोर्टंट रोल प्ले करणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की मॅथ्सचे आपल्याला टोटल बघा किती क्वेश्चन राहणार आहे त्या ठिकाणी, तर 50 क्वेश्चन राहणार आहे. मग पेपरमध्ये येणारे जे 50 क्वेश्चन आहे, ते आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकलो पाहिजे आणि आपली एक्झाम चांगली गेली पाहिजे त्याच्या दृष्टीने आपण काय करू आता प्रयत्न करू. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा, की टोटल किती क्वेश्चन येणार आहे आपल्याला 50 क्वेश्चन मॅथ्सचे येणार आहे. मग ते जे क्वेश्चन आहे बघा तुम्हाला जो दिलेला सिलेबस आहे त्याच्यावर डिपेंडेंट असणार. काही टॉपिक खूप ईझी आहे तर ते तुम्ही करून घ्या. मग उर्वरित जे मला इम्पोर्टंट क्वेश्चन वाटत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यांनी बघा लक्ष द्या काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा, हा जो क्वेश्चन आहे म्हणजे या ठिकाणी आपण ही जी सीरीज घेत आहोत तर तुम्हाला टोटल बघा 31 की 32 असे चॅप्टर दिलेले आहे. पण त्या चॅप्टरमधून मी काय केलेलं आहे रँडमली काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत, जे मला इम्पोर्टंट वाटले आणि त्या दृष्टीने आपण कव्हर करू. म्हणजे या ठिकाणी चॅप्टर वाईज घेतलेलं नाही. मी कुठूनही अदामदातून काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जे आपल्याला इम्पोर्टंट वाटत आहे आणि परीक्षेमध्ये येण्यासारखे आहे. बघा मग क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. काय म्हटलेलं आहे, की अनिश हॅज 560 इन म्हणजे बघा, अनिश हॅज ₹560 in equal number of coins of ₹2 and ₹5. How many ₹5 coins does he have? बघा मी पहिल्यांदा तुम्हाला काय केलेलं आहे क्वेश्चन नीटरित्या वाचून दाखवलेलं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगते बघा क्वेश्चनला व्यवस्थितरित्या वाचायचं. जर पहिल्यांदा वाचण्यात समजत नसेल तर तो परत वाचायचा. त्याचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं, की प्रश्नामध्ये नेमकं दिलेलं काय आहे आणि करायचं काय आहे? या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, की क्वेश्चन सोडवायला स्टार्ट करायचं. आणि लक्षात घ्यायचं बघा, की स्कॉलरशिपचा जो हा पेपर आहे, तुम्हाला टोटल बघा 1 पेपर म्हणजे जो तुमचा काय होणार आहे त्या ठिकाणी फर्स्ट पेपर होणार आहे. तर फर्स्ट पेपरमध्ये टोटल 75 क्वेश्चन असतील. तर त्याच्यापैकी 25 क्वेश्चन हे कशाचे असणार आहे लँग्वेजचे आणि जे 50 क्वेश्चन असणार आहे हे कशाचे असणार आहे मॅथ्सचे. आणि हे सोडवायसाठी बघा तुम्हाला जो मिळणारा वेळ आहे, तो 1½ अवर इतकाच वेळ मिळणार आहे. म्हणजे तुमचं रीडिंग स्किल खूप चांगलं असलं पाहिजे. पटपट वाचून तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. तर या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचे आहे. तर पेपर कसा सोडवायचा हे सगळं आपण नंतर डिस्कशन करू. पण पहिल्यांदा काही इम्पोर्टंट क्वेश्चन आपण घेऊ. तर हा जो क्वेश्चन आहे बघा मी रीड केलेला आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल, की या क्वेश्चनमध्ये काय म्हणत आहे, की एक अनिश नावाचा व्यक्ती आहे, ज्याच्याजवळ बघा टोटल किती रुपीज आहे या ठिकाणी तर ₹560 आहे. मग त्याच्यामध्ये बघा काही कॉइन्स ₹2 आहे आणि काही कॉइन्स काय आहे त्या ठिकाणी ₹5 आहे. परंतु त्यांचं म्हणणं काय आहे, की हे जे कॉइन्स आहे हे कसे आहे या ठिकाणी इक्वल नंबरमध्ये आहे. मग अशी जर सिच्युएशन आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये ₹5 टोटल किती कॉइन्स असतील असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. मग काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, हे तर आपल्या लक्षात आलेलं आहे, की ₹2 आणि ₹5 कॉइन इक्वल आहे आणि त्याची जी टोटल अमाउंट आहे ती किती आहे या ठिकाणी 560 आहे. अशा कंडिशनमध्ये बघा जेव्हा आपल्याला नंबर ऑफ कॉइन काढायचे असतात, तर काय करायचं कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करू? तर लेट नंबर ऑफ कॉइन्स. आता बघा तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी इतकी डिटेल लिहित आहे. तुम्हाला एक्झाममध्ये रफ पेज खूप कमी दिलेली असते. तर जितकं तुम्ही त्या ठिकाणी कमी कॅल्क्युलेशन करू शकाल तितकं कमी कॅल्क्युलेशन करायचं. परंतु आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी डिटेल लिहित आहे. आता बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे ₹2 आणि ₹5 कॉइन आहे आणि ते इक्वल नंबरमध्ये आहे. तर आता आणि टोटल अमाउंट किती आहे 560. तर अशा कंडिशनमध्ये बघा टोटल अमाउंट आहे. म्हणून आपण काय करू, की 2x प्लस काय करायचं या ठिकाणी 5x म्हणजे ₹2 चे कॉइन जेवढे आहेत तेवढेच ₹5 चे कॉइन आहे आणि या दोघांचे टोटल हे किती रुपीज आहे या ठिकाणी ₹560 आहे. ओके. मग आता बघा याला कॅल्क्युलेट करू. 2x प्लस 5x किती झालं 7x
इज इक्वल टू किती होणार या ठिकाणी 560. मग जर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा बघा 7 मल्टिप्लाय मध्ये हा कुठे जाईल या ठिकाणी डिवाइड मध्ये. जर 560 डिवाइडेड बाय 7 केलं तर आन्सर किती आलेलं आहे या ठिकाणी 80. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे या ठिकाणी 80 आलेली आहे. याचा अर्थ बघा नंबर ऑफ कॉइन्स जर आपण x कन्सिडर केलेले तर काय होईल या ठिकाणी 2 रुपीजचे कॉइन हे सुद्धा किती असेल या ठिकाणी 80 आणि 5 रुपीजचे जे कॉइन आहे हे सुद्धा किती असेल या ठिकाणी 80. म्हणजे हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा याचं ऑप्शन नंबर 4 म्हणजे 80 काय असेल त्या ठिकाणी आन्सर असेल. म्हणजे या टाइपचे क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. जर या टाइपचे क्वेश्चन आले तर ही मेथड काय करायची त्या ठिकाणी अप्लाय करायची. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये की हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹200 विल वन गेट इफ वन गिव्ह 80 कॉइन्स ऑफ ₹5. म्हणजे बघा एका व्यक्तीने जर काय केलेलं आहे या ठिकाणी 5 रुपीजचे 80 कॉइन्स जर एखाद्याला दिले आणि त्याला म्हटलं की त्याच्या बदल्यामध्ये मला 200 रुपीजच्या नोट्स दे. मग तो त्याला किती नोट्स देईल हा प्रश्न आहे. बघा हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹200 विल वन गेट इफ वन गिव्ह 80 कॉइन्स ऑफ ₹5. म्हणजे एका व्यक्तीने काय केलेलं आहे 5 रुपीजचे 80 कॉइन्स त्याला दिलेले आहे आणि त्याच्या बदल्यात त्याला काय म्हटलेलं आहे की 200 रुपीजच्या नोट्स दे. तर तो व्यक्ती त्याला किती नोट्स देईल हा प्रश्न आहे. मग काय करावं लागेल बघा सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीने किती रुपीजचे कॉइन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी 5 रुपीजचे कॉइन. किती दिलेले आहे तर 80. म्हणजे आपल्याला टोटल अमाउंट काढायसाठी याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग 5 मल्टिप्लाय बाय 80 किती होणार या ठिकाणी तर 400 रुपीज. म्हणजे बघा ज्या वेळेला एका पर्सननी 5 रुपीजचे 80 कॉइन्स दिले याचा अर्थ त्याने टोटल किती अमाउंट दिलेली होती या ठिकाणी 400 रुपीज. आणि जर त्याच्या बदल्यात त्याला 200 रुपीजचे नोट पाहिजे तर आपल्याला अशा कंडिशनमध्ये या 400 ला डिवाइडेड बाय काय करावं लागेल 200. मग 400 डिवाइडेड बाय 200 इज इक्वल टू काय असायला पाहिजे या ठिकाणी 2. म्हणजे काय होणार बघा की ज्या वेळेला त्या व्यक्तीला 200 रुपीजच्या नोट परत पाहिजे तर अशा वेळेला त्याला किती नोट्स मिळेल या ठिकाणी तो ऑप्शन नंबर थर्ड म्हणजे 2. बघा हा क्वेश्चन या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन लक्षात आलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे काय म्हणत आहे या ठिकाणी आयडेंटिफाय द पॅटर्न अँड सिलेक्ट द करेक्ट नंबर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा एक चॅप्टर दिलेला आहे मॅथच्या 4th क्लासमध्ये की जो कशाशी रिलेटेड आहे पॅटर्नशी रिलेटेड आहे. इथे बघा आपल्याला एक सिरीज दिलेली आहे 5 त्याच्यानंतर 7 10 व्हॉट इज अवर नेक्स्ट नंबर 22 33 आणि 46. जर तुम्ही या सिरीजला किंवा या पॅटर्नला ऑब्झर्व कराल तर तुमच्या लक्षात येते बघा हा जो पॅटर्न आहे हा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. अशी जर सिच्युएशन असेल तर ऑलवेज काय करायचं डिफरन्स काढायचं. मग डिफरन्स काढत असताना ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. इथे बघा 7 मायनस 5 किती होणार 2. ओके. मग 10 मायनस 7 किती होणार 3. इथे तर नंबर मिस आहे. इथे बघू 46 मायनस 33 हा जो डिफरन्स आहे बघा हा कितीचा आलेला आहे या ठिकाणी 13चा. आणि 33 मायनस 22 हा डिफरन्स कितीचा आहे 11चा. आता तुम्हाला लक्षात येत असेल बघा 2 3 11 13 हे जे सगळेच्या सगळे आहे बघा हे कोणते नंबर्स आहे या ठिकाणी प्राईम नंबर्स आहे. म्हणजे या ठिकाणी 2 3 आता नेक्स्ट येणारा जो प्राईम नंबर आहे बघा तो कोणता असतो या ठिकाणी 5. ओके. आणि नेक्स्ट येणारा जर प्राईम नंबर 5 असेल तर आपल्याला हा नंबर फाइंड आउट करायसाठी 10 प्लस काय करावं लागेल 5 म्हणजे किती होईल या ठिकाणी 15. ओके. म्हणजे इथे जर 15 असेल तर या दोघांचा डिफरन्स 5चा मग या दोघांचा डिफरन्स कितीचा असला पाहिजे 7चा. कारण या ठिकाणी बघा 2 3 5 7 11 13 हे काय होते प्राईम नंबरचे सिक्वेन्स फॉलो होत आहे. याचा अर्थ बघा हा जो आपला ब्लँक आहे या ठिकाणी येणारा नंबर हा काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 म्हणजे 15 आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे काय विचारलेलं आहे की which type of angle is formed between hour hand and minute hand at 5 o'clock. म्हणजे ज्या वेळेला बघा ही आहे आपली या ठिकाणी वॉच. मग वॉच मध्ये बघा हा टाइम जो आहे इथे 12 इथे किती 6 इथे 3 आणि इथे किती असेल 9. आता या कंडिशनला बघा इथे 4 असेल आणि इथे 5 असेल. ज्या वेळेला काय झालेलं असेल घडीमध्ये किती वाजलेले असतील 5. म्हणजे इथे काय म्हणत आहे की विच टाइप ऑफ अँगल इज फॉर्म्ड बिटवीन द अवर हँड अँड मिनिट हँड ॲट 5 o'clock. म्हणजे 5 जेव्हा वाजले असेल बघा एक काय असेल हँड मिनिट हँड इथे असेल आणि अवर हँड काय असेल इथे असेल. आता तुम्हाला अँगल विचारलेला आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी की एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेला आपण काय करतो एक वॉच ज्या वेळेला फ्रेम करतो इथे 12 आहे इथे 1 आहे. अशा सिच्युएशन मध्ये बघा या दोघांमध्ये असणारा जो अँगल आहे हा कितीचा असतो त्या ठिकाणी तर हा असतो त्या ठिकाणी 30 डिग्रीचा. म्हणजे 1 अवर्स मध्ये कितीचा अँगल असतो त्या ठिकाणी 30 डिग्रीचा. आता टोटल बघा 12 म्हणजे आपण जर या ठिकाणी विचार केला जर घडीमध्ये किती वाजलेले आहे तुमचे 5 वाजलेले आहे म्हणजे जर
5 o'clock झालेले असेल, अशा सिच्युएशन मध्ये बघा कितीचा अँगल क्रिएट होईल? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा, की 12 to 5 किती त्या ठिकाणी अँगल्स क्रिएट होत आहे, किती अवर्स कंप्लीट होत आहे. तर जर तुम्ही विचार कराल, तर या ठिकाणी किती अवर्स कंप्लीट होतात? तर 5 अवर्स काय होतील त्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि जर 5 अवर्स कंप्लीट होतील, तर अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी 5 अवर्स ज्यावेळेला कंप्लीट होईल, तर 1 अवर्स इज इक्वल टू 30 डिग्री असेल. तर 5 अवर्स म्हणजे 30 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे किती व्हायला पाहिजे 150. आता 150 बघा ज्यावेळेला काय असतो अँगल 90 पेक्षा मोठा असतो, त्या अँगलला म्हणजे जेव्हा एखादी अँगल काय असेल त्या ठिकाणी 90 पेक्षा मोठा असेल. म्हणजे आता काय होतंय, की ही 90 ची सिच्युएशन आहे. जर एखादी अँगल 90 पेक्षा मोठा आहे, मग 90 पेक्षा मोठा आहे याचा अर्थ तो किती असला पाहिजे त्या ठिकाणी? तर ग्रेटर दॅन 90 म्हणजे तो त्या ठिकाणी 100 हां. मग परत बघा त्या ठिकाणी 110, 130 हे जे सगळे अँगल्स असतात, त्या त्या अँगल्सला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल म्हणतो. बघा, द मेजर ऑफ अँगल व्हिच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री दॅट अँगल इज नोन एज ऑब्ट्यूस अँगल. मग या ठिकाणी बघा, की जर तुम्ही विचार कराल तर 5 o'clock ज्यावेळेला काय झालेलं असेल या ठिकाणी घडीमध्ये वाजले असतील, अशा कंडिशनमध्ये कोणता अँगल क्रिएट होतो त्या ठिकाणी? तो ऑब्ट्यूस अँगल क्रिएट होतो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा, पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्यूट अँगल, त्याच्यानंतर राइट अँगल आणि परत बघा काय होऊ शकते, तर ऑब्ट्यूस अँगल याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ॲक्यूट अँगल म्हणजे ज्याची मेजरमेंट काय असेल त्या ठिकाणी लेस दॅन 90 डिग्री असेल, त्या अँगलला ॲक्यूट अँगल. ज्याची मेजरमेंट एक्झॅक्ट 90 डिग्री असते, ज्या अँगलची त्याला राइट अँगल आणि ज्याची मेजरमेंट मोर दॅन काय असेल त्या ठिकाणी 90 डिग्री असेल, त्याला काय म्हणतो आपण ऑप्टिक्स अँगल. म्हणजे या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे बघा त्याच टॉपिकशी रिलेटेड दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे, की व्हिच ऑफ द फॉलोइंग कॅन बी अन ऑप्टिक्स अँगल. कोणता अँगल आहे ज्याला आपण ऑप्टिक्स अँगल म्हणू. आताच मी सांगितलं होतं बघा, की मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री याला काय म्हणतो आपण ऑप्टिक्स अँगल. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट असेल. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, की हाऊ मेनी लाईन ऑफ सिमेट्री डज अ स्क्वेअर हॅव. आता इथे बघा लाईन ऑफ सिमेट्री दिलेला आहे. सिमेट्रीचा अर्थ काय होतो, की ज्यावेळेला एखादी काय असेल आपल्याकडे फिगर असेल आणि ज्यावेळेला काय करतो आपण त्याला मिडल मधून कट करतो, अशा सिच्युएशनमध्ये जे फॉर्म होणारे टू काय असतात पार्ट्स असतात ते कसे असतात त्या ठिकाणी इक्वल असतात. म्हणजे जेव्हा त्याला एकमेकावर आपण सुपर इम्पोज करू, तर त्यावेळेला ते काय होतात त्या ठिकाणी एक्झॅक्ट मॅच करतात. आता या कंडिशनमध्ये बघा इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, की हाऊ मेनी लाईन्स ऑफ अ सिमेट्री डज अ स्क्वेअर हॅव. स्क्वेअरला किती लाईन ऑफ सिमेट्री असतात? तर जर हा स्क्वेअर असेल, तर आपण काय करू शकतो, जर व्हर्टिकल कट केलं तरी 2 इक्वल पार्ट होईल. हॉरिझॉन्टल कट केलं तरी 2 इक्वल पार्ट होईल. जर आपण असं काय केलं या ठिकाणी आपण याला काय म्हणू त्या ठिकाणी डायगोनली कट केलं, तरी काय होतं त्या ठिकाणी 2 इक्वल पार्ट होतात. म्हणजे बघा जर तुम्ही या प्रकारे डायग्रामचा विचार केला, तर हे जे स्क्वेअर असतात त्याचे लाईन ऑफ सिमेट्री टोटल किती असतात त्या ठिकाणी 4 असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पेपरमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळे जसे फिगर आहे, म्हणजे जर रेक्टँगलचा विचार कराल किंवा त्या ठिकाणी तुम्ही सर्कलचा विचार कराल, परत बघा या ठिकाणी ट्रायंगलचा विचार कराल, तर तुम्हाला लाईन ऑफ सिमेट्री विचारली जाते. आता तुम्ही मला सांगा बरं, हा जो रेक्टँगल असतो, रेक्टँगलचे नंबर ऑफ सिमेट्री किती असतात? तर या ठिकाणी रेक्टँगलचे नंबर ऑफ सिमेट्री 2 असतात. सर्कलचे जे नंबर ऑफ सिमेट्री असतात बघा, हे लक्षात ठेवायचं आहे, ते किती असतात त्या ठिकाणी इन्फायनाईट असतात. आणि जर ट्रायंगलचा विचार केला, जर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, कोणता ट्रायंगल असेल त्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचे ऑल साइड्स कसे असेल त्या ठिकाणी इक्वल असेल, अशा कंडिशनमध्ये काय होतं त्या ठिकाणी, की ट्रायंगलचे जे लाईन ऑफ सिमेट्री असतात, ते टोटल किती असतात त्या ठिकाणी 3 असतात. हे तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी पेपरच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा क्वेश्चन नंबर 7. काय म्हटलेलं आहे, की व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर सिम्बॉल इज सिमेट्रिकल. आता सिमेट्रिकल म्हणजे बघा, एकतर तुम्ही त्याला व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली किंवा डायगोनली कट केल्यानंतर त्याचे 2 इक्वल पार्ट्स क्रिएट झाले पाहिजे. मग या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी असा कोणता ऑप्शन आहे, की ज्याला तुम्ही काय केलं त्या ठिकाणी लाईन ऑफ सिमेट्रीने कट केलं, अशा कंडिशनमध्ये 2 इक्वल पार्ट क्रिएट होतील. मग बघा या ठिकाणी 2, 4, 3 आणि 5 असा जर ऑप्शन दिलाय, जर नीट ऑब्झर्व्ह कराल तर 3 बघा, हा जो नंबर आहे याला तुम्ही काय कराल ज्यावेळेला कट कराल, तर याचे काय होणार त्या ठिकाणी सिमेट्री फॉर्म होणार. म्हणजे हे जे 2 पार्ट्स आहे बघा, हे एकमेकावर काय होतील त्या ठिकाणी इक्वली फिट बसतील. म्हणजे अशा कंडिशनमध्ये बघा काय होईल क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर ऑप्शन नंबर 3 म्हणजे 3 येईल. ओके. क्वेश्चन नंबर 8 बघा काय म्हणत आहे, द सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर गार्डन इज 1100 मीटर.
बघा हा काय आहे या ठिकाणी एक जर सर्कल आहे, तर अशा कंडिशनमध्ये बघा या सर्कलचा काय म्हणत आहे त्या ठिकाणी हा जो सर्कम्फरन्स आहे, आपल्याला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय काय होते त्या ठिकाणी सर्कम्फरन्स ही जी आउटर बाउंड्री असते बघा ही सर्कम्फरन्स. तर हा सर्कम्फरन्स किती आहे 1100 मीटर इतका आहे. मग काय म्हणते सुमित टेक 5 राउंड्स डेली. आता हा जो सर्क्युलर ग्राउंड आहे याच्या भोवताल सुमित काय करतो डेली किती राउंड्स कंप्लीट करतो 5 राउंड्स कंप्लीट करतो. मग व्हॉट डिस्टन्स डज ही कव्हर डेली? मग अशा कंडिशनमध्ये बघा जर तुम्हाला आन्सर काढायचा आहे, तर तुम्हाला 1100 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण किती राउंड कंप्लीट करतो त्या ठिकाणी डेली 5 राउंड. म्हणजे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल तर 5500 मग ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन नंबर सेकंड 5500 मीटर इतकं काय करेल त्या ठिकाणी तो जो सुमित आहे तेवढे काय करेल त्या ठिकाणी डिस्टन्स डेली कव्हर करेल. ओके. जर सर्कम्फरन्स दिलेलं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट राउंडनी मल्टिप्लाय करायचं आहे. कधी-कधी सर्कम्फरन्स दिलेला नसतो. म्हणजे तुम्हाला रेडियस वगैरे दिलेलं असेल, तर मग मला सांगा बरं सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय होतो 2πr. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय करायचं असते सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं असते आणि या सर्कम्फरन्सचा यूज करून मग तुम्हाला काय करायचं असते त्या ठिकाणी जितके राउंड्स दिलेले असणार, त्या राउंड्सला काय करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला टोटल आन्सर काय होते या ठिकाणी फाइंड आउट होते. आता नेक्स्ट बघा क्वेशन नंबर जो 9 दिलेला आहे. काय म्हणत आहे या ठिकाणी, की व्हॉट इस द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हॅव्हिंग साइड 8 सेंटीमीटर. बघा हा जो क्वेश्चन आहे हा कोणत्या टॉपिकवर डिपेंडेंट आहे या ठिकाणी तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर या टॉपिकवर डिपेंडेंट आहे. मग तुम्हाला ज्या वेळेला बघा अशा टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्हाला काय माहित असलं पाहिजे या ठिकाणी तर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर याचा काय माहित असला पाहिजे फॉर्म्युला माहित असला पाहिजे. आता पेरिमीटर म्हणजे काय होते तर सम ऑफ ऑल साइड आणि ज्या वेळेला आपण काय करतो फॉर्म्युलाचा यूज करतो तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी तर 4 इंटू काय असायला पाहिजे या ठिकाणी साइड असायला पाहिजे. ओके. जर मग हा फॉर्म्युला 4 इंटू साइड असा आहे, तर मग काय होणार या ठिकाणी साइडची व्हॅल्यू तुम्हाला बघा किती दिलेली आहे या ठिकाणी 8 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर काढत असताना 4 मल्टिप्लाय बाय 8 करावं लागेल. आन्सर किती येणार या ठिकाणी तर 32 सेंटीमीटर. मग ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन नंबर 32 सेंटीमीटर हे काय होईल या ठिकाणी या क्वेशनचा आन्सर होईल. ओके. नेक्स्ट काय होतंय त्या ठिकाणी क्वेशन नंबर 10 काय म्हटलेलं आहे, की लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँग्युलर फील्ड आर 60 मीटर अँड 30 मीटर रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड टू फेन्स इट विथ 2 राउंड्स. बघा आता या ठिकाणी काय होते, की ज्यावेळेला फेन्सिंगचा क्वेश्चन असतो ना, तुम्हाला ऑलवेज लक्षात घ्यायचं आहे, की जी जिओमेट्रिकल फिगर दिलेली असते तिचा काय करायचा पेरिमीटरच फाइंड आउट करायचा. आता इथे बघा रेक्टँग्युलर फील्ड म्हटलेलं आहे. एलची व्हॅल्यू दिलेली आहे 60 मीटर. ओके. आणि ब्रेथची व्हॅल्यू किती दिली आहे 30 मीटर. आणि तुम्हाला काय म्हटलं व्हॉट इज द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड टू फेन्स इट विथ 2 राउंड. आता 2 राउंड फेन्सिंग करायची पण सगळ्यात पहिल्यांदा बघा तुम्हाला हा जो रेक्टँग्युलर काय आहे फील्ड आहे याची लेंथ आहे 60 याची ब्रेथ आहे 30 याचं तुम्हाला काय करावं लागेल पेरिमीटर काढावं लागेल. मग आपल्याला माहित आहे या ठिकाणी की पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हा जो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल असतो याचा फॉर्म्युला काय असतो रे या ठिकाणी तर तो फॉर्म्युला असतो 2L प्लस बी. ओके. मग 2L प्लस बी असेल तर व्हॅल्यू पुटअप करू 2. L ची व्हॅल्यू किती आहे 60 तर L च्या ठिकाणी 60 पुटअप करा प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 30 इथे 30 पुटअप करा. मग काय व्हायला पाहिजे या ठिकाणी एक मिनिट थांबा. असू द्या काही हरकत नाही. आपण इकडे लिहून घेऊ. काय होतंय या ठिकाणी, की जर 2 प्लस 30 करू, तर इथे बघा मी कॅल्क्युलेशन करते. काय होईल या ठिकाणी 2 इंटू 60 प्लस 30 किती 90 म्हणजे 2 इंटू 90 किती झालं या ठिकाणी 180 झालं. म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आलेलं आहे या ठिकाणी 180 इतकं आलेलं आहे. पण तुम्हाला काय विचारलेलं आहे या ठिकाणी व्हॉट इस द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड टू फेन्स 2 राउंड्स. म्हणजे कधी-कधी बघा तुमचा आन्सर 180 येते. तुम्ही घाई-घाईमध्ये टिक करता. परंतु इथे तुम्हाला 2 राउंड फेन्सिंग विचारले. मग अशा कंडिशनमध्ये हा जो 180 आहे मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल 2. 180 मल्टिप्लाय बाय 2 किती होते या ठिकाणी 360. म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 4 360 मीटर हे काय असेल या क्वेशनचा आन्सर असेल. हा एक क्वेशन बघा पेपरच्या दृष्टीने इम्पोर्टंट आहे. या टाइपच्या क्वेशनची नीट प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर क्वेशन नंबर 11 काय म्हणताय? द ब्रेथ ऑफ रेक्टँगल बघा द ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर अँड पेरिमीटर काय म्हणत आहे या ठिकाणी पेरिमीटर इज इक्वल टू 160 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ देअर एरिया. मग हा जो क्वेश्चन आहे बघा या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगते काय होत आहे की दिलेलं काय आहे तुम्हाला ब्रेथ दिलेली आहे आणि पेरिमीटर दिलेलं आहे. काढायचं काय आहे तुम्हाला ते एरिया काढायचा आहे. मग काय करायचं बघा ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याचा फॉर्म्युला पहिला लिहून घ्या.
तर तुम्हाला काय करायचं एरिया ऑफ रेक्टँगल काढायचं आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय असते? एल इंटू बी. मला सांगा तुम्हाला एल आणि बी जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही एरिया काढू शकत नाही. मग इथे बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, पण एल ची व्हॅल्यू दिलेली नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं? तर दिलेला आहे तुम्हाला पेरिमीटर. मग मला सांगा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल याचा फॉर्म्युला काय असतो? 2L प्लस बी. ओके. कारण पेरिमीटर दिलेला आहे, तर तुम्हाला पेरिमीटरचा यूज करावा लागेल. मग पेरिमीटर इज इक्वल टू 2L प्लस बी जर आहे, तर मला सांगा पेरिमीटरची व्हॅल्यू 160. ओके. ज्याच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करू. इथे 2. एल ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे? 20. तर कॅल्क्युलेशन करायचा. हा जो 2 असतो बघा, हा इथे कशामध्ये असतो त्या ठिकाणी इथे लक्षात घ्यायचं. हा मल्टिप्लायमध्ये असतो. साइड चेंज केला की डिव्हाइडमध्ये जातो. म्हणजे 160 डिव्हायडेड बाय 2 इज इक्वल टू इकडे किती असते? एल प्लस 20. ओके. इतकं समजलं? आता 160 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे 80 इज इक्वल टू एल प्लस 20. मग आता एल ची जर व्हॅल्यू काढायची आहे, तर 20 बघा प्लसमध्ये, इकडे गेला तर मायनसमध्ये. म्हणजे 80 मायनस 20 इज इक्वल टू एल. म्हणजे एल ची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी 60. ओके. एल ची व्हॅल्यू 60 सेंटीमीटर मिळाली. म्हणजे आपल्याजवळ बी ची व्हॅल्यू ऑलरेडी होती. आता आपण एल ची व्हॅल्यू मिळवली. आता जर व्हॅल्यू फॉर्म्युल्यात पुट केली, तर एल ची व्हॅल्यू 60 आणि बी ची व्हॅल्यू 20. मग 60 मल्टिप्लाय बाय 20 किती होणार या ठिकाणी? 1200. ओके. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर ब्रेथ तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, तर लेंथची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये फाइंड आउट होणार आणि हा जो एरिया असतो बघा, हा काय होणार? सेंटीमीटर स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येणार. तर ओके बघा, मी काय केलेलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये टोटल 11 क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपासून ही जी आपण मॅथची इम्पोर्टंट क्वेश्चनची सीरीज स्टार्ट करत आहोत. मी प्रयत्न करते दररोज या ठिकाणी 10 to 12 क्वेश्चन अपलोड करायचा, जे पेपरच्या दृष्टीने काय असेल त्या ठिकाणी इम्पोर्टंट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही दररोज या ठिकाणी येणारी सीरीज बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, तर तुम्ही त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवीन-नवीन त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील. धन्यवाद.